बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024. गन्स ऑफ नॅव्हरॉन 1991चा सिनेमा पाहिला. छान आहे. नेहमीच्या युद्धावरच आहे, जर्मनी आणि ब्रिटिश लोकांच्या, पण सुंदर आहे, आवडला मला. खूप मोठा आहे, 2 तास 40 मिनिटं, पण ओव्हरऑल सुरेख आहे, खूपच सुरेख. आणि त्याच्यातला जो हिरो आहे तो आपल्या इंडियन सिनेमाचा देवानंद म्हटलं तरी हरकत नाहीये. थोडक्यात लढाईच्या दरम्यान एका बेटावर काही ब्रिटिश सोल्जर्स अडकलेले असतात आणि कुठलंही शिप म्हणा, काही म्हणजे जहाज आणि काही पण समुद्रातनं जायचं म्हटलं तर जर्मनीचे जे सोल्जर असतात त्यांनी नॅव्हरॉन या एका बेटावर 2 गन्स म्हणजे तोफा अशा हे केल्या असतात की कुठूनही कसंही आले तरी ते त्यांना दिसणार आणि ते त्यांना फायर करणार, म्हणजे पुढे येऊच शकत नव्हती आर्मी. तर आता ह्यांच्यासमोर टास्क हाच होता की जायचं आपण जिवंत तर कसं, नाही तर मग इथेच मरायचं या याच्यावर. मग त्याच्यात मग ते लोक ठरवतात. त्यांच्यातला एक जण जो ऑफिसर असतो तर तो म्हणतो की आपण एक डॅशिंग ऑफिसर आहे त्याला बोलव आणि त्याच्या टीम बरोबर आपण हे बघू करू. तर मग असा एक चाकू मारणारा असतो, एक गन फायटर असतो, अशी एक चांगला ड्रायव्हर असतो. अशी 6 जणांची टीम मिळून ते लोक निघतात आणि असं ठरतं की त्या बेटाला आता म्हणजे आपण सरळ तर जाऊ शकत नाही समोरून, मग मागून कसं तरी जायचं. आणि ती क्लिफ जी आहे ती पण इतकी डेंजरस आहे की त्याच्यातच आधी जीव जाईल. म्हणजे वरती त्या बेटावर एका उंच सुळक्याला ते त्यांनी स्टेशन सेट केलेलं असतं गन्सचं. तर आणि तिथून एक मॅड्रिकॉज का काही अशी सिटी ती जवळ असते. मग हे म्हणे आपण असं असं जाऊ, त्या सिटीत जाऊ आणि मग तिथून आपण तिथे नॅव्हरॉनला शिरकाव करू. बरं, एकदम कोणाच्या नजरेत यायला नको म्हणून चांगली बोट पण अशी तुटकी मुटकी मोडकी नौका ते लोक घेतात आणि ती नेमकं त्या नौकेच्या वेळेस म्हणजे त्यांना एका जर्मनीच्या बोटचा सामना करावा लागतो. म्हणजे त्या लोकांना शंका येते म्हणून ते लोक म्हणतात थांबा तुमची बोट, आम्हाला तुमचं याचं इन्स्पेक्शन करायचंय. आणि ते लोक त्यांच्या बोटवर उतरतात. तर आधी हे लोक साधंच आपल्या नेहमीच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत असं दाखवतात, मग सडनली त्यांच्यावर फायर करून त्यांना नेस्तनाबूत करतात. दुसरं म्हणजे वादळ येतं, खूप घोंघावतं, त्यांचं बोट ऑलमोस्ट बुडतेच, पण ते लोक कसे बसे पोचतात आणि ती क्लिफ चढतात. ते क्लिफ चढताना पण कसे त्यांना म्हणजे डेंजर सामने सगळा करावा लागतो. आणि त्यांचा जो मेन लीडर असतो मेजर जनरल, तर त्याचाच पाय तुटतो. मग त्याला ट्रीटमेंट नाही दिली तर तो मरणार, पण त्याला सोडून जायला पण नको म्हणून ते लोक आपल्या बरोबर त्याला कॅरी करत असतात, घेऊन जातात. आणि मग कसे ते सोल्जर्सच्या नजरा चुकवून आणि त्यांच्याही बंबार्डिंगला चकमा देत कसे पोचतात. शेवटी त्या जेव्हा गावात पोचतात ते, तर तिथे 2 मुली त्यांच्यावर अटॅक करतात. त्यातली एक तर चांगली असते पण एक स्पाय असते. मग ते त्यांना नंतर कळतं आणि मग ते तिला म्हणजे गोळी मारून देतात शेवटी. आणि मग तिथे आणि हे त्यांना केव्हा कळतं, कारण तिथून ते जे चुपचाप मग डॉक्टरकडे जातात. तर डॉक्टरच्या इथे ऑलरेडी सोल्जर्स जर्मनीचे असतातच आणि मग त्यांना अरेस्ट करतात. आणि अर्धे लोक दुसऱ्या ठिकाणी लपले असतात, पण तिथून पण त्यांना अरेस्ट केलं जातं, कारण शेवटी लोकेशन कळते आणि हे. तर तेव्हाच मग तिथून मग ते सटकतात अर्थात त्यांना चकमा देऊन आणि त्यांच्यावर अटॅक करून. आणि मग ह्यांना म्हणे की आपल्यापैकीच कोणीतरी जो, आणि त्याच्यातला एक जण जो असतो जो नावाडी म्हणजे एक्सपर्ट नावाडी असतो,
म्हणजे तो सोल्जरच असतो आधीचा, पण त्याची नावाडी असतो. तर त्यांनी असे काही, आणि तो बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट असतो. तर तो म्हणतो की हे माझे जे छोटे मी याच्यात ठेवले होते बॉम्ब, हे सगळे निकामी झालेत. आपल्यातलंच कोणीतरी आहे की जे म्हणजे स्पायचं काम करतंय. आणि मग शेवटी म्हणजे तिच्यावर मग शंका येते, त्या ज्या दुसरी मुलगी जी असते, जशी दाखवते की मी या लोकांच्या जर्मनीच्या सोल्जर्सच्या याच्यामध्ये होती आणि माझ्या पाठीवर खूप त्यांनी मारलंय वगैरे. मग ते लोक बघतात की सगळं तिने खोटं बोललं असते, मला बोलता येत नाही. तेव्हापासून तिच्यावर म्हणजे ती शॉक मध्ये असते, बोलता येत नाही वगैरे. आणि मग ह्या लोकांनी एकदम तिचं हे पाहिल्यावरच पाठ काहीच नसतं, मग कळतच म्हणजे ती स्पाय. तिला ते मग गोळी मारतात. पण आता म्हणजे असं करत 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 शेवटी एक टप्पा असा येतो की आता ते ऑलमोस्ट न्यूरॉन मध्ये पोचलेत. पण आता ते ह्या मेजरला कॅरी करू शकत नाही, कारण आता त्यांना आता मेजर अटॅकचीच हे कर, आणि आता ह्याला जर सांभाळत बसलं तर कसं काय. तर हा मुद्दामून मेजरला चुकीचं हे सांगतो की आपला प्लॅन काय आहे, आपण पहिला प्लॅन बदललाय आणि आता आपण टर्कीच्या इकडनं अटॅक करणार आहे वगैरे, असं म्हणजे तो खोटाच मुद्दामून. आणि त्यांना त्या जर्मनीच्या सोल्जर्सच्या ताब्यात देतो, म्हणतो की तुम्ही त्याला प्रॉपर डॉक्टर. आणि एवढं एक असतं की जर्मनीचे सोल्जर्स कधीही त्यांच्या म्हणजे सोल्जरला म्हणा किंवा दुसऱ्या सोल्जरला असं असे मारत नाही, ते त्यांना ट्रीटमेंट प्रॉपर देतात. त्याच्यामुळे त्यांना ती खात्री असते की ह्याची मेजरची प्रॉपर ट्रीटमेंट होईल. कारण हळूहळू तो गँग्रीन व्हायला लागला असतो त्याच्या पायाला, प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे पाय कापायची वेळ येणार असते. तर मग ते तिथेच सोल्जरला सोडतात आणि मग पुढे निघतात. तर मग जेव्हा जर्मनीचे सोल्जर्स त्याला विचारतात, तर तो शेवटी आधी सांगतच नाही, पण मग शेवटी त्यांचं हे सहन न होऊन सांगतो तो की असे असे ते लोक तिकडनं होणार आहेत. तर ते हे लोक सगळे बेसावत तिकडेच लक्ष देऊन असतात. आणि मग हे लोक बरोबर गनपर्यंत पोहोचतात. तर पण शेवटी त्या लोकांना हळूहळू ते लक्षात येतच. तर ह्यांनी काय केलं असतं, मग त्या गनच्या इथे पोचल्यावर दोघं जण, तो जो गन म्हणजे बॉम्ब बनवणारा असतो एक्सपर्ट आणि हिरो देवानंद, तर ते दोघंही तिथे पोचतात आणि दार बंद करून घेतात. ते जाड असतं, तर ते केल्यावरच सायरन वाजायला लागतो. मग तिथे सगळ्यांनाच कळतं की काहीतरी गडबड आहे. आणि मग सगळे जण तिथे येतात आणि दार मग तोडायचा प्रयत्न चालू असतो. तेवढ्यात हा बॉम्ब वगैरे त्याला फिट करतो. पण तो म्हणतो की म्हणजे ते लोक काही एवढे बावळट नाही, त्यांना लक्षात येईलच की बॉम्ब हे केलं आणि ते शोधतील पण. तर तो एका ठिकाणी अशा दोन, जी लिफ्ट खाली वर जायला असते, तर ती जेव्हा खाली येते तेव्हा तिचं जर चाक एका ठिकाणी टच झालं तर तिथे 2 वायरी तो जोडून ठेवतो की त्या जर झाल्या, आणि तिथे पण बॉम्ब लावून ठेवतो की त्या जर एकमेकांना चिकटल्या तर मग मोठा ब्लास्ट होऊन हे सगळंच स्टेशनच नष्ट होईल. तर तो म्हणजे काहीतरी तर काम करेलच. आणि मग ते दोघे तिकडनं पळ खातात. आणि त्या दुसऱ्या मुलीला आणि आपल्या उरलेल्या लोकांना, बाकी अजून 2 जण मारल्या जातात फायटिंग मध्येच जर्मन्स बरोबर. त्यांना म्हणतात तू एका आता नावेची सोय करून ठेव की आम्ही इथून गनच्या तिथून बॉम्ब लावून तिथून पळालो, उड्या मारल्या आम्ही समुद्रात, की आम्हाला बोट पाहिजे रेस्क्यू करता. मग त्या मुलीनी ते पण काम केलेलं असतं आणि ती तिकडेच असते. आणि मग हे लोक उड्या मारून शेवटी त्या बोटमध्ये चढतात आणि थोडेसे दूर, त्यांच्या गनच्या रेंजच्या थोडेसे दूर असतात. तोपर्यंत शिप्स यांचे ब्रिटिश यायला लागतात समुद्रामध्ये, कारण या लोकांनी हे कळवलं असतं की आम्ही ऑलमोस्ट म्हणजे आता पोचलो आहोत तिथे. तर किंवा अटॅक करायच्या आधी पण. तर ह्या लोकांचा मारा, हा, मग कसं तरी ते करून जर्मनीचे लोक दारं तोडण्यात सफल होतात आणि आत शिरतात आणि बघतात, तर ते बॉम्ब त्यांना मग सापडतात. पण मग ते 2दा गनचा मारा करण्यामध्ये सफल होतात, पण बाय चान्स त्यांच्या बोटी आणि शिप्स वाचतात. तिसऱ्या वेळेस ती लिफ्ट खाली आल्याबरोबर टच होते आणि मग जो ब्लास्ट होतो आणि मग म्हणजे सगळंच त्यांचं पूर्ण उद्ध्वस्त होतं आणि सगळं मरून जातं. झाल्या लोकांना सगळ्यांना मग खूप आनंद होतो. हा जो मेजर असतो ह्यांच्याच कस्टडीमध्ये हॉस्पिटलमध्ये, तो
बरा झालेला असतो, त्यालाही ते बघतो, तो ब्लास्ट त्यालाही दिसतो हॉस्पिटलमधून, त्यालाही खुश होते. आणि तिची मुलगी जी मदत करणार असेल तर ह्यांच्या 6च्या ग्रुपमधला एक तिचा भाऊ असतो, खूप आधी तो बिछडला असतो पण तो मरून जातो. तर ती आणि मग अजून एक त्यांच्यातला एक सोल्जर असतो. मग ते दोघं म्हणजे हा म्हणतो आता मी परत ग्रीसला जातो, चल म्हणे आपलं काम झालं आपण परत ग्रीसला जाऊ. तर हा म्हणतो नाही मी आता हिच्याबरोबर जाणार आणि त्यांचं जे गाव उद्ध्वस्त झालं असतं, म्हणजे हे लोक जिथे लपले असते ट्रीटमेंट करता डॉक्टरला दाखवायला म्हणून याला मेजरला नेलं असतं, तर तिथे त्या लोकांना पनिशमेंट म्हणून की बा तुम्ही या लोकांना आसरा दिला आणि थांबवलं म्हणून पूर्ण गाव ते लोकांना काढतात बाहेर, पण म्हणजे आसरा नाहीच त्यांना, आणि मग पूर्ण गाव उद्ध्वस्त केलेलं असतं. तर मग ही म्हणते मला आता माझं गाव पण वसवलं पाहिजे वगैरे, म्हणून ती जात असते. तर मग हा एक सोल्जर पण तिच्याबरोबर जातो, त्या दोघांचं चांगलं जमलेलं असतं. आणि मग हा आपला परत ग्रीसला जातो. म्हणजे थोडक्यात त्यांच्या 6च्या टीम मध्ये अर्थात काही जणांना आपला जीव गमवावाच लागतो, त्यातले 3 समजा म्हणजे जीव गेला, 3-4 जणांचा जीव गेला 3 जणांचा, कारण एक बोटीतला हा आणि हा आपला देवानंद आणि तो दुसरा जो तिच्याबरोबर गेला असतो, असे 3 वाजतात आणि 3 जण आपले जीव 3 म्हणजे 2 जीव गमावतात आणि एक मेजर तिथे जर्मनीच्या कस्टडीमध्ये अडकतो. तर अशा प्रकारे पण सुंदर चित्रण आहे. आणि ब्रिटिश जर्मनीच्या वरची अशी कितीतरी युद्ध प्रसंग म्हणजे सिनेमे झालेत, पण प्रत्येक ह्याच्यात काहीतरी वेगळे पण आहेच. तर हे पण सुंदर आहे, छानच आहे. म्हणजे किती करेजियस आणि किती म्हणजे डेंजर मध्ये लोक काम करतात ते दिसते. आणि कुठल्या तरी नॉवेलवर आहे, छान.